हॅलो, नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी श्रावणातली अशी एक पूजा करते की त्याचं फळ वर्षभर आपल्याला मिळतं. त्यामुळं आज आहे शुक्रवार आणि आज मी करत आहे पूजा. तर ते तुम्हाला पण दाखवते की मी कशी पूजा करते. तर पहिल्यांदा हळदी कुंकू टाकून स्वस्तिक काढली, त्यानंतर चौरंग ठेवला आणि त्याच्यानंतर त्यावर एक कपडा अंथरून लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आणि त्याची पूजा करायची. किंवा लक्ष्मी बालाजी दोन्ही मिक्स फोटो असेल तरी चालतो, पण तो पूजेला ठेवायचा. आणि त्या फोटोची स्वच्छ कपड्याने पुसून गंध लावून पूजा करायची. आणि त्यानंतर एक कलश तांब्या घ्यायचा आणि तो पुसून स्वच्छ करून त्याच्यानंतर त्यामध्ये तांदूळ भरायचं. आपण एरवी त्यामध्ये पाणी भरतो, पण हे असे एक व्रत आहे की त्यामध्ये तांदूळ भरायचं. आणि त्या तांब्याला अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचं. तर ही पूजा जी आहे ना, तर ते 2 ते 3 टाईम सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी असे 3 प्रकार आहेत. तर आपण त्यामधले आपल्याला ज्यावेळेस आपल्याला करावीशी वाटते त्यावेळेस करायचे. पण त्याचं एकदम छान असं शुभ फळ पाहिजे असेल तर संध्याकाळी प्रदोष काळात जर ही पूजा केली तर एकदम छान असं त्याचं चांगलं फळ मिळेल. त्यामुळे मी प्रदोष काळातच ही पूजा करत आहे. संध्याकाळी दिवसभर आपण उपवास धरायचा आणि संध्याकाळी या पूजेला सुरुवात करायची. तर ही पूजा केल्याने आपल्या घरात धनधान्यांची कमी राहत नाही. त्यामुळे आपल्या घरात दुःख, दारिद्र्य असेल तर ते दूर होतं. आणि या एका व्रतामुळे आपल्याला वर्षभर असं फळ मिळतं. त्यामुळे ह्या व्रत केलंच पाहिजे. तर हे व्रत करताना तुम्ही मनापासून हे व्रत करा. आणि आपल्याकडे जे काही वस्तू असेल त्यामध्ये सुद्धा केलं तरी चालतं. असं काही नाही की सगळ्या वस्तू आणल्यावरच ते व्रत करता येतं, असं नाही. फक्त मनापासून, मनात जर श्रद्धा असेल ना, कुठलंही व्रत तुम्ही केलं तरी ते त्याचं पूर्ण फळ मिळतं. त्यामुळे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्यातसुद्धा ते केलं तरी तेवढंच आपल्याला त्याचं फळ मिळेल. आणि जर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवा. दोन्ही एकत्र असेल तर तो ठेवा. किंवा नसेल तर एखादी मूर्ती आपल्याकडे असेल लक्ष्मीची तर ती जरी ठेवली तरी चालते. किंवा नुसता कलश तांब्याचा जरी पूजा केली आणि आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याचं जरी ठेवून मनापासून पूजा केली तरी त्याचं तेवढंच फळ मिळेल. पण हे व्रत करा, कारण या व्रताने खूप छान असं फळ मिळते. तर मी इथं कलशामध्ये तांदूळ भरले, त्याच्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवला हळदी कुंकू लावून आणि त्याला वस्त्र घातले. आणि त्यानंतर मुखवटा होता माझ्याकडे लक्ष्मीचा, तर त्याला हळदी कुंकू लावून घेतले आणि तो त्याच्यावरती आता ठेवते. तर तुमच्याकडे या वरदलक्ष्मीचं जर कथा असेल तर ती वाचा. किंवा नसेल तर लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्त किंवा लक्ष्मीचं जी तुम्हाला कुठले मंत्र येत असतील ते म्हणा आणि मनापासून श्रद्धेने ही पूजा करा. त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळेल. तर ही पूजा करताना मी अगोदर समया लावून घेतल्या, त्याची पूजा केली आणि त्यानंतरच बाकीच्या पूजेला सुरुवात केली. तर आपण जसं बाकीच्या पूजा करतो ना, गुरुवारी, शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतो, अगदी सगळं तसंच आहे. पण फक्त यामध्ये पाणी भरलं जातं कलशामध्ये. तर या पूजेमध्ये वरदलक्ष्मीच्या तांदूळ भरले जातात. कारण ही धनधान्य देणारी व्रत आहे. त्यामुळं याच्यामध्ये तांदूळ भरून ही एका दिवसाची पूजा केली जाते. जसं आपण इतर वेळी पूजा करतो ना, तांदूळ खाली ठेवून त्यावर कलश तांब्या ठेवायचा, पुढं पान सुपारी ठेवायची, फळं, लक्ष्मी असेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवायची. आणि गणपतीची पण पूजा केली जाते. कारण अगोदर गणपतीला महत्त्व आहे, म्हणून अगोदर गणपती पण पूजा करायची आणि त्यानंतर बाकीची सगळी पूजा करून घ्यायची. तर
इथं मी अभिषेक करून घेत आहे. पाण्याचं अगोदर पाणी ओतले, त्यानंतर पंचामृत आपण जे केलेलं आहे त्याच्यानी अभिषेक करून घ्यायचा. आणि गणपती लक्ष्मी दोन्हीला पण करून घेतले मी. तर इथं मी 2-2 वेळा ते पंचामृत ओतले आणि त्यानंतर पाणी ओतायचं आणि स्वच्छ कापडानं त्याला पुसून घ्यायचं आणि त्याला गंध लावून ठेवायचं. तर इथं मी गणपतीच्या मूर्तीला पण गंध लावून घेतले आणि लक्ष्मीच्या मूर्तीला पण कुंकू लावून दोन्हीला पण कुंकू लावून ठेवले. आणि त्यानंतर इथं मी हत्ती घेतलेले आहेत, तर त्यांचासुद्धा मी अभिषेक केला, कारण त्यांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे या पूजेमध्ये. तर यांना पण अभिषेक केला आणि स्वच्छ कापडानं पुसून त्यानंतर या दोन्ही मूर्तीला गंध लावून घेतले. तर हे जे अभिषेक केलेलं पाणी आहे ना, तर ते एका झाडामध्ये कडेला टाकून द्यायचे. आणि त्यानंतर मी इथं जे हत्ती आपण अभिषेक केलेलं होतं त्यांना पण कुंकू लावले, हळदी कुंकू त्यांना पण लावून घेतलं. आणि लक्ष्मीला गणपतीला पण हळदी कुंकू लावून घेतले. त्यानंतर जे काही ज्वेलरी आपल्याकडे असेल तर ते पण लक्ष्मीला घालायचे. त्यानंतर त्याच्यापुढं आपल्याकडे जे काही फळं असेल तर ते ठेवायचे. तर मी इथं माझ्याकडे जी फळं होती ती ठेवली. त्यानंतर पान सुपारी ठेवली आणि त्याच्यानंतर चाफ्याची फुलं होती तर ते वाहिली सगळ्या फोटोला, कलश तांब्याला. आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली छान अशी, महालक्ष्मी प्रसन्न आणि लक्ष्मीची पावले काढली. आणि त्यानंतर थोडीशी खालच्या साईडला थोडी रांगोळी काढून घेतली फुलं त्या प्रकारात. छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर त्यानंतर आपण आपल्याला जे काही लक्ष्मीचे मंत्र येत असतील तर ते म्हणायचे, किंवा आपल्याकडे कथा असेल तर ती म्हणायची, आणि नसेल तर आपल्याला जे येईल ते म्हणायचं. आणि त्यानंतर आरती करून घ्यायची. जर तुमच्याकडे श्री सूक्तचं पुस्तक असेल तर ते 16 वेळा म्हणायचं. आणि जर नसेल तर मोबाईलवर आपण लावून ऐकलात तरी चालेल. आणि यापैकी दोन्ही नसेल तर आपल्याला जे काही लक्ष्मीचं मंत्र येत असतील तर ते जरी म्हणलात तरी तुम्ही चालतं. आणि इथं मी रांगोळी काढून झाली माझी. त्याच्यानंतर पाणी ठेवले. त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला, कारण सकाळी पूजा केली होती ना, तर त्यावेळेस मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला होता. आता फक्त साखरेचा दाखवत आहे. तर इथं मी तेलाची आरती करून ठेवलेली आहे. आणि दुसरी आरती जी आहे ती तुपाची दुसरी ह्याच्यात केलेली आहे. तर ते तुपाच्या एवढा वेळ लावून राहणार नाही म्हणून मी काय केले, अगोदर तेलाच्या आरती इथं करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर उदबत्ती लावून घेतली. तर त्या पंचपाळमध्ये थोड्याशा अक्षता कमी होत्या म्हणून थोडं तांदूळ मी घेतले आणि उदबत्ती लावून नमस्कार केला. प्रेम कृपा दयाची सर्वांगे सुंदर शेजुराची कंठे जळके माळता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती प्रसन्ना प्रेमानं सर्वे मात्रे मान कामना तुती जय देव रत्नकृत्ता परतच गौरी कुंडाचा माझी ओटी दुर्गेश्वरा हिरे जरी कुंकुट शोभत बरा रुमझुम देणे कोणे चरणी मादरिया जय देव जय
तर मी ही अशा प्रकारे पूजा केलेली आहे. तर ही पूर्ण पूजा तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला जशी घडेल तशी तुम्ही करा, मनापासून करा. लक्ष्मी अवश्य फळ देईल आणि आपल्या घरात सुख शांती समाधान नांदेल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.